या ठिकाणी उपस्थित असलेले पद्मावती सप्रे नेते वाडेकर सर्व या संस्थेचे सर्वसन्मान्य पदाधिकारी शाळेचे प्राचार्य सहकारी शिवकर इथले सर्व शिक्षक शुद्ध धर्माधिकारी माझे सर्व सहकारी मुंबई सरकारी सर्व अधिकारी सर्व शिक्षक उपस्थित सर्व पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व सन्माननीय मित्र मैत्रिणी बंधू भगिनी एक विचार पाहिजे किती वर्ष तेच ऐकणार ना माझच कंटाळत की नाही नक्की व्हेरी गुड व्हेरी गुड तुमच्यासाठी मीच एका काढायला बसणार खरं म्हणजे या शाळेत आल्यानंतर मी सकाळी निरोप दिला होता उद्याची एक अर्धा पाऊण तासामध्ये मला उद्या लवकर उद्या मुंबईला मीटिंग लागली मला जायची तयारी सुरू झालं होतं येताना ठरवलं की 2 दिवसाचा कार्यक्रम करायचा तुमच्या शाळेमध्ये 2-3 तासाचा वेळ द्यायचा नंतर माझ्या कार्यालयामध्ये जायचं त्यांच्या बैठका घ्यायच्या बाकी आणखी काही चौकशी इथं करायच्या बाकी होत्या या सर्व करायच्या आज उद्या साताऱ्याला जायचं तिथं पण एक बैठक घ्यायची अशी आणि असं करत संध्याकाळी पुण्याला पोहोचायचं असा असताना अचानक बदल झाला आणि आता उद्या मला मुंबईला मीटिंग लागली काल औरंगाबाद दुपारी नगर धुळे बाजार रात्री ऑफिसला रात्री 10 ते 11 ऑफिस केलं आणि तुम्हाला सकाळी इकडे यायला संधी मिळाली पण मजा वाटते जशी तुम्हाला वाटते ना मजा तशी मला मजा वाटते प्रिन्सेस हात ठेवूया तुमच्या बाळाने सांगितले की आम्ही आता प्रिन्सेस समजतो प्रिन्सेस सारखं वागवतो आणि तुम्ही आहातच प्रिन्सेस वागवसाठी तुम्हाला एवढ्या तुम्ही आहे एवढे तुम्ही शिक्षक आहेत एवढे तुम्ही संस्था चालक आहेत वेळात उभं आज राज्यामध्ये राज्याचा शिक्षणार्थ म्हणून मी असं सांगू इच्छितो की एवढी चांगली शाळा मी पाहिलीच नाही पाहिजे होता मला तो चेहरा होता कुठे पाहिजे होता मला तो चेहरा होता कुठे जो दिसला प्रत्येक वेळी तो खराब होता कुठे पण हा चेहरा जो आहे हा खरा चेहरा जो याचा शोध मी घेतोय याचा शोध मला लागला आणि हा खरा चेहरा हाच चेहरा गुणवत्तेचा हाच चेहरा ध्यासाचा हाच चेहरा कर्माचा संस्कृतीचा पावित्र्याचा याच नगरामध्ये आज या शाळेमध्ये मला ज्ञान विज्ञान संस्कृती कला आणि पावित्र्य या 5 रंगांचं एकत्रीकरण झालेलं पंचगंगा जी आहे ती इथं दिसून आली या शाळेच्या परिसरामध्ये पाय ठेवल्याबरोबर सगळे जागरूक झाले शहारे यायला लागले तिथलं वातावरण तिथलं पावित्र्य इतकं भागून गेलेलं सर्व या सर्व बाबी या छोट्या छोट्या गोष्टीतून अशा स्पष्टपणे टपकत होत्या दिसत होत्या प्रतिबिंबित होत होत्या तिची जागा जमीन माणसं इमारती तिथं सगळी सजावट सुरावट शब्द हे सगळं अतिशय स्वच्छ पवित्र असते आणि अत्यंत आनंददायी आल्हाददायी होते म्हणून मलाही इतक्या वेळामध्ये या सर्व शैक्षणिक संस्थेमध्ये येऊन सक्षम होऊन राहायला असायचं माझाही सत्संग झाला शासनामध्ये नोकरीमध्ये अनेक प्रयोग करत आहे केले आहेत करणार आहे अनेक घाव सोसले अनेक घाव घातले मोठं होण्याचा प्रयत्न केला
की माणसाला छोटं करण्याचा प्रयत्न केला जातो बऱ्याचदा. मुलांच्या मध्ये नाही असं, शिक्षणामध्ये नाही, पण अनेक ठिकाणी असं असतं. तेव्हा अनेक भाव सुचवावे लागतात आणि थोडंसं मुलीच्या गतीने आता होईना पुढे जाण्याची संधी मिळते. पण मला अतिशय आनंद वाटतो की जसं सांगितलं तर मगाशी बरंच ऐकलंय, माझ्या संदर्भात बरंच सांगितलं गेले. फार मी बोलेल असं नाही, बोलणार नाही, बोलायला नाही पाहिजे. पण काही गोष्टी असं वाटतं की भविष्यात आपल्यापर्यंत जाणं. शाळा रोज 10 किलोमीटर पायी, 5 किलोमीटर जायचं, 5 किलोमीटर यायचं, असं 7 वर्ष चालू होतं. 7 दिवस. ज्या विधानसभेच्या शाळेमध्ये शिकलो त्याच्यात कसं काही साऊथ काय माहीत नाही. आणि असं असताना जेव्हा मी शिक्षणाचा प्रमुख होतो तेव्हा त्या सगळ्यांना ज्या मी जगलेलो आहे त्याच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जेव्हा जिल्ह्याकडे पाहिलं जातं, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, बालवाडी असेल, त्याच्याकडे पाहताही असेल जाणीवा निश्चित जागृत झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जेवढं जमेल तेवढं 24 तास अत्यंत कमी आहे, फारच कमी पडतात. रोज 18, 20 तास, 15 तास इतका वेळ मिळाला पाहिजे आणि तेवढा काढायचा प्रयत्न केला. हे सगळं जे होत आहे आपण होत नाही, करावं लागेल. आणि एकच करत असणे माझ्यासाठी अनेक माणसं आहेत, आपले अध्यक्ष आहेत, आपले शिक्षक आहेत, तुम्ही स्वतः त्याच खरेदी आहात. आणि म्हणून मला जास्त अपूर्व वाटतंय, आनंद वाटतोय, मनस्वी छान वाटलेला असतो. या भूमीमध्ये, या शाळेमध्ये, या संस्थेमध्ये मोठी झालेली माणसं त्यांची गायकी आपण ऐकली पाहिजे. आपल्याला यंदाच्या सारखा एवढा मला दिग्गज असलेला ज्याला मी अवॉर्ड मिळालेला एक कवी, हा रस्ता आपल्याला आहे. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, गाण्याशिवाय, मानाशिवाय उठुटणारे हे जीव पाहू नको डोळे शिव, पाहू नको जिने भकात साई रात्री होते वास, छातीमध्ये आलेले श्वास, म्हणून म्हणतो तात्काळ माझ्या मनात होते. असं म्हणणारा कवी ऋषीवर बिचारा समाजात इजवर पाहून जाणून समाजामध्ये काही गडबडपणा चाललाय, जो अन्याय आहे, अत्याचार आहे, हे सगळं पाहून असा उद्विग्न होणारा एक कवी इथून जन्माला आला. आणि ज्याने माणसाला मनाला सामर्थ्य मिळावं, जे असेल ते असेल, वेगळं हो, काय जे व्हायचं असेल हो, पण डेबिट हो, मजबूत हो. देव हा मजबूत असतो, कशाची पडवायला नसतो. अशा प्रकारे मनाला घडवण्याचं सामर्थ्य देण्याचं काम अशा माणसांनी केलं. मॅडम शहा आपण तर माहिती आहे सगळं, मेहंदी पाटलासारखे असतील किंवा इतरची नावं आपण अनेक ऐकली आणि दिग्गज निर्माण झाले. आणि या देशाला राष्ट्रवादी वेगळा प्रवाह, एक वेगळं मत, वेगळी विचारसरणी, वेगळी एक मानसिकता वाटला करण्याचा प्रयत्न तिथून केलेला आहे. आणि म्हणून खरोखर त्या संस्थेला, तिथल्या लोकतेला, तिथल्या प्रामाणिकपणाला मनापासून सलाम. ते लोक होते वेगळे, घाईत जे पुढे गेले. ते लोक होते वेगळे, घाईत जे पुढे गेले. आम्ही मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले. आमच्या शाळा ज्या आहेत, शासनाच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, या शाळांची स्थिती आणखी खराब होती, खराब आहे. ते सुधारण्याचे मोठं काम स्वतःमध्ये घेण्यात आलंय. आणि याच्यासाठी आम्हाला मदत होणार आहे आपल्या देशात अशा जे चांगली शाळा आहे, चांगल्या शाळा आहे, चांगली बेटं आहे, या बेटांचा मार्गदर्शक म्हणून आम्ही उपयोग करून घेणार आहोत. म्हणून आपली जी गुणवत्ता चांगली आहे या माध्यमातून परिसरातल्या शाळा, इतरही शाळा, तुमची मुलं जर हुशार आहेतच, चांगली आहेतच, त्याचबरोबर आणखी जी मागे राहिलेली मुलं आहेत, मागे राहिलेल्या शाळा आहेत, त्याला थोडंसं आणखी संजीवनी कशी देता येईल ही आपल्याला आपल्या माध्यमातून करता येईल असं मला वाटतं. आणि तसे ही प्रयोग आणि प्रयत्न या जिल्ह्यासाठी ही नोडल शाळा म्हणून आपण निवडूया. मुलींच्या शाळेमध्ये येण्याचा पहिला योग मला आणि या 12वी पर्यंतच्या मुली खरं या सगळ्या सावित्रीच्या देखील सावित्रीच आहेत. आणि खरं जे वय आमचं बनण्याचं आहे की हेच तरच हे मुली सर्व क्षेत्रात पुढे गेल्या त्यात वादच नाही. दुर्दैवाने या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये भ्रूण हत्या, मुलींची हत्या या गोष्टी थोड्याशा काही काळ राहिल्या, या सगळ्या तब्येत चालल्या.
आणि मुली अशा मजबूतपणे पुढे चालतात. वय अतिशय महत्वाचं आहे. ज्या वयाचा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर करून घेताय, 10, 11, 12, 13, 16, 15, 16 हे वय अत्यंत महत्वाचं आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. तुमची ताकद ही इतकी प्रचंड असते आहे, मुलांची असते, मुलींची असते, पण मुलींची ताकदच वेळ आहे. शक्ती, युक्ती, भक्ती हे सगळे किती आहे, कशातून आले? महिलेचं सामर्थ्य, मुलीचं सामर्थ्य, स्त्रीचं सामर्थ्य यामधूनच हे सगळं स्त्रीलिंगी शब्द समोर येतात की ज्याने जगाला, विश्वाला एक वेगळं मार्ग, एक वेगळी ताकद ज्यामधून मिळते. पूजा केली जाते, पूजा केली जाते. हे सगळं सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे, स्त्री शक्तीमध्ये आहे आणि या मुलींच्या मध्ये आहे. किंवा आपण इतक्या महान आपल्या हातामध्ये वारसा असतो, आपल्या हातामध्ये निसर्ग असतो, आपल्या हातामध्ये एक विश्व बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती मुलींच्या मध्ये जास्त प्रमाणात आहे. आणि म्हणून या शाळेमध्ये ज्या मुली बाहेर पडतायत त्या निश्चितच देशाला, जगाला वेगळं लोकचैतन्य देत राहिलेलं आहे. संस्थांना 94 वर्षापासून काम करते, अतिशय जुनी अशी संस्था आहे. मी आता नव्याने वेगवेगळे सांगण्याची गरज नाही, परंतु एवढी मोठी माणसं इथून येथे येत आहेत. मध्यंतरी आता एक सरकारचं भारतीय जनता पक्षाचे चिंतन शिबिर या ठिकाणी झालं. चिंतन शिबिराला सुद्धा अशाच जागा लागतात की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने चैतन्य आहे, जिथं बाधित आहे. आणि म्हणून ही खऱ्या अर्थाने जागा अतिशय बाधितशी, चैतन्यशी, स्फूर्ती देणारी, प्रेरणा देणारी आहे. याबद्दल दुःख असायचं काही झालं नाही. मला तिथे 2 तासापासून अनुभव आहे आणि माझी अनुभूती खऱ्या अर्थाने येत आहे. आता सांगितलं बरोबर करून घेताना किंवा कुठेतरी त्याचं राज्याचं शिक्षण क्षेत्र माझ्या हातामध्ये आहे. शिक्षणाची अंमलबजावणी सरकारने धोरणं ठरवावी आणि त्याच्या अंमलबजावणी मी करायची. त्यामुळे राज्याचं सगळं शिक्षणाच्या संदर्भात 12वी पर्यंत जे शिक्षण आहे यामध्ये जे काही असेल, जे काही होईल त्याला जबाबदार मी असणार. वाईट झालं जबाबदार मी असणार, चांगलं झालं तर अर्थात सगळ्यांनी केलं. पण काही खराब होणार नाही या दृष्टीने प्रयत्न निश्चित करायचे. आपल्याकडे त्यामुळे मुलांची येण्यासाठी जर गर्दी असणार आहे तिथं प्रवेश मिळणं म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे. दुर्दैवी आमच्या शाळा शाळा आहेत, नगरपालिकांच्या आहेत, महापालिकांच्या असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, मुलींचं प्रमाण कमी होत आहे. शाळेमधून गळती कमी होते, म्हणजे गळती होते, शिकण्याचं प्रमाण कमी झालंय, होत आहे. सरकारने हे ठरवले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी हे ठरवलंय की गळती थांबवायची, मुलींची गळती होऊ द्यायची नाही. पहिलीला जेवढ्या मुली दाखल झाल्या, पटावर आल्या, तेवढ्याच मुली 10वीपर्यंत 12वीपर्यंत पुढपर्यंत गेल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे जे काही करता येईल, त्याच्या सुविधा, सोयी, त्या काय सवलती ज्या देता येईल त्या देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत सुरू झालेला आहे. मुलींच्यासाठी बाकीच्या सुविधा ज्या आहेत, शौचालय असणं, पाण्याची सुविधा असणं, आणखी काही बाबी असतील, या सुद्धा दिलेल्या आहेतच. येथेच सरकार त्याच्याही पुढे जाऊन ज्यांना जसं आवडेल तशा स्वरूपाचं शिक्षण देण्याची प्रक्रिया राज्यामध्ये सुरू झाली. त्याच्याबद्दल माध्यमातून असं वाटतं की आणखी आपण जोराने तुम्ही तर हा प्रकाश तुमचा खूप मोठा झालेला आहे. आणखी हे विश्व कसं व्यापी राहील, विश्वाला कसं व्यापून टाकेल या पद्धतीनं काम आपल्याला करायचं. मी पाहतो मागे कुणीच नाही, मी पाहतो मागे कुणीच नाही, जो तो प्रत्येकाच्या पुढेच जाईल. तू मात्र विठ्ठला क्षण क्षण संगे राही, आता प्रलय विठ्ठला माझे घाई, वाणीत चालतो मी पायी पायी, विठ्ठला तुझ्या पायी, आता जगण्याची घाई, आता जगण्याची. तो एक वेगळी शाखा आहे, जो शैक्षणिक क्षेत्रामध्ये आला तो आमचा विठ्ठल. मुलं असेल, गरीब असेल, मुलगी असेल, जे कोणी असेल, हे सगळ्यांचे विठ्ठल आहे. आणि या विठ्ठलाला बरोबर घेऊन जगून त्यांच्यामध्ये मुलांच्यामध्ये विठ्ठल पाहणं, दैव पाहणं, दैव मानणं आणि त्याची पूजा करणं, अशा प्रकारची प्रक्रिया राज्यामध्ये सुरू झाली. त्यामुळे राज्यातलं एकही मूल, एकही मुलगी मागे राहता कामा नये. अप्रगत विद्यार्थी विहीन महाराष्ट्र असा करण्याचा संकल्प सरकारने केला. एकही मुलं प्रगत राहणार नाही. गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला सांगणार तुम्ही आता देशाचे नागरिक आहात आणि तुम्ही आता आणि जबाबदारी सांभाळणारे आहात. एकही मुलं प्रगत राहता कामा नये. गेल्या काही वर्षामध्ये राईट वेज मिशन आला. तुमच्या शाळेसारख्या काही शाळांची संस्थांची गुणवत्ता वाढली.
मला अभिमान वाटतो ज्या शाळेमध्ये मी शिकलो एक भारतीय हायस्कूल म्हणून शेवगावचं बाळासाहेब भागरेंची संस्था असलेलं अशीच शाळा अत्यंत कॉलेज अत्यंत गावातली अत्यंत प्रामाणिक शिक्षक म्हणजे एक गोष्टी दिलं आणि ती संस्था म्हणजे अशा वेगळ्या प्रकारची होती आणि सुदैवाने अशाच संस्थेमधून जे घटना होतो ते खऱ्या अर्थाने काहीतरी करण्याची ताकद देतो उमेद देतो तुम्ही निश्चित आहात. म्हणजे आता असं ठरवलं की एकही म्हणून मागे राहता कामा मग प्रगत राहता कामा नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी राईट एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा आला. 8वी पर्यंत शिक्षण प्रत्येकाला प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण हे सक्तीच आणि मोफत करण्यात आलं. तरी गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला जर पाहिली अजूनही अनेक मुलं शाळेच्या बाहेर राहिली मुली शाळेच्या बाहेर राहिली. जे शाळेत आले त्याची नंतर गळती झाली. जे शाळेत आले ते टिकले नाही ते शिकले नाही पुढे गेले नाही गुणवान झाले नाही. म्हणून आता गुणवत्ता आणि गुणवत्ता हा एक परवडीचा शब्द दिला आहे. जशी आपली गुणवत्ता आहे अशीच गुणवत्ता सगळ्यांच्या कशी निर्माण होईल आपल्या सगळ्यांच्या आणखी कशी वाढेल हा प्रयत्न सुरू झालेला आहे. हा प्रगत करणं जे बऱ्यापैकी प्रगत आहे त्याला आणखी प्रगत आहे करणं आणि जे चांगलंच प्रगत आहे त्याला अत्युच्च प्रगत करणं असं बहुस्तर अध्यापन पद्धती कशी राहील आणि प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेप्रमाणे पुढे घेऊन कसं जाता येईल असा प्रयत्न शासनामार्फत सुरू झाला. राज्याचा आयुक्त म्हणून मी 2.25 कोटी मुलांचं भवितव्य माझ्याकडे आहे. 7.5 लाख शिक्षकांचं आहे. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त शाळा आहेत आणि माझ्या हातात माझ्या बरोबर काम करायला जवळपास 10,000 अधिकारी माझ्याकडे आहेत. केंद्र प्रमुख आहेत विस्तार अधिकारी आहेत वर शिक्षणाधिकारी आहेत उपशिक्षणाधिकारी आहेत शिक्षणाधिकारी आहेत उपसंचालक आहेत सहसंचालक आहेत संचालक आहेत एवढी यंत्र आहेत. आणि याला फक्त पुस्तकच नाही जमेल तेवढा नवीन तंत्राचा वापर डिजिटल स्कूल ई लर्निंग आज ते सगळे मोबाईलवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे आणि जगात जे चाललंय आमच्या या मुलांना तिथे घरामध्ये काय चाललंय ते पाहता पाहिजे बोलता पाहिजे शिकता पाहिजे तिथून इतर किंवा तिथे शिकवलं गेलं पाहिजे किंवा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही सांगू शकलो पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न सरकारला सुरू झाले आणि ते गतीनं खालपर्यंत घेऊन जाण्याचं काम आमच्याकडे आहे. हे मला वाटतं या अशा कामामध्ये आपल्यासारख्या संस्था निश्चित आम्हाला मदत करणार आहे. या शाळेमध्ये शिक्षण तर चांगलं आहेच आहे प्रश्नच नाही वादच नाही गुणवान आहे संगीत आहे कला आहे तंत्रज्ञान आहे या सगळ्याच गोष्टी घेऊन पुढे जाणार आहे. आणि हे सगळं असलं ही कोल्हापूरची माहिती आहे. त्याच्यामुळे त्या मुली जरी असल्या त्या महिलांनी आणि मर्दानीच असल्या पाहिजे. आणि मला आनंद वाटतोय की इतक्या वेळपासून या बसल्याने ज्या पद्धतीने पेश येत आहेत त्या खरोखर मैदानी आहेत मर्दानी आहेत झाशी लागत आहे. आपलं आरोग्य चांगलं कसं राहील हा प्रयत्न आम्ही सरकारच्या मार्फत सुरू केला आहे. शाळामधल्या मुलींचं आरोग्य कसं चांगलं राहील यांना पोषण आहार कसा चांगल्या क्वालिटीचा दिला जाईल त्याच्यासाठी कपडे दिले जातात परंतु बाकी सर्व गोष्टी जसं मुली आहेत सॅनिटरी पॅड्स हा देण्याचा सरकारचा उपक्रम ज्यांना शिक्षणाबरोबर ज्ञानाबरोबर आणि इतर गोष्टींच्या आवड कलांच्या आवड यांच्यासाठी स्वतंत्र कला अकादमीसाठी व्यवस्था करण्याचं सरकारच्या धोरणामध्ये आहे. क्रीडा अकादमी तर होत आहे म्हणून कला क्रीडा नंतर नवीन ज्ञान तंत्रज्ञान या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला भरारी घेता आली पाहिजे झेप घेता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून आहे. आपण बऱ्याच असं पाहतोय लोकांना दोष देऊन मोकळे होतोय की समाज बिघडत चालला मुलं बिघडत चालली मुली बिघडत चालल्या इथं आल्यानंतर या सगळ्यांना एक खूप सुंदर आहे असं मला दिसतं. एवढी नीतिमत्ता एवढी गुणवत्ता एवढी चांगलं कला संस्कृती असलेल्या ठिकाण दिसत नाही उत्तर आणि हे सगळ्यांसाठी एक उत्तर आहे असं मला वाटतं. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये जाताना मला मी सतत हे जगण्याचा प्रयत्न केला की या भूमीमधला आहे महाराष्ट्रात आहे मराठी माणूस आहे महाराष्ट्रात आहे इतर राज्याचा किंवा इतर द्वेष करण्याचं काही कारण नाही. पण या भूमीला एक चांगलं करण्याचं एक गुणवान बनवण्याचं पावित्र्य राखण्याचं वाढवण्याचं दर्जेदार बनवण्याचं काम आमच्या हातामध्ये आहे. माझ्या हातामध्ये बरंच काम आहे शिक्षणाच्या माध्यमातून आणि मग जगत ठेवलं 8 तास 10 तास चिंताच लावलं कधीच हे वर्ष झेपू दिलेलं आहे. जमेल तेवढा वेळ 12 काय
20 काय 48 तास बसायचं म्हटलं तरी तयारी केली. शाळेमधलं किंवा आमच्या कार्यालयामध्ये जे आहे 10 ते 6 याच्या अनेक पटीने आमची कामं अशी चालू असतात. आणि त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, शांतता, सुव्यवस्था, जलसंधारण अशा प्रकारची काही कामं आहेत ती पण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही शाळेमध्ये शिकतो पण आता बाहेर साधारणतः हाच एक मेसेज देण्याची पण गरज आहे की शिक्षणाच्या बरोबर अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजे. पाणी आपण पाहतो की पंचगंगेचं पाणी सुद्धा खराब झालेलं असतं. हे सगळं खराब याच्या रोगांची गोळी इतरही ठिकाणी आहे. स्वच्छता, पर्यावरण हे जाणून घेण्याशिवाय कसं करणार. आणि म्हणून ह्या शिक्षणाबरोबर आता साठावं थेंब पाणी नाहीतर म्हणशील पाणी पाणी. आता वाचवत थेंब पाणी नाहीतर म्हणशील पाणी पाणी. साठव, वाचव, एक पाण्याचा हिशेब कर, हिशेब घे, हिशेब दे, नाहीतर पाणी पाणी येण्याची पाहिजे. मध्यंतरी काही दिवस मला राज्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझा संबंध येत होता तो आमच्या खाण्यापिण्याशी. जे आम्ही अन्न खातो हे अन्न पितोय, दूध, पाणी, कॉस्मॅटिक्स, औषधं, बेवरेजेस, हे सगळं कोल्ड्रिंक्स, या सगळ्या गोष्टी ज्या खायच्या आहेत, प्यायच्या आहेत, काळजीपासून सगळ्याच या सगळ्या गोष्टींचं पाण्याची संधी मिळाली. आणि अर्थात त्या ठिकाणी फक्त 5 महिने मी राहिलो. तितकी भयानक परिस्थिती दिसत होती. आपल्याला शक्यच नाही मुली आहे आणि भाविक आपण जमलंय. काहीतरी शाळेच्या बरोबर अक्षरशः पोरांचं व्यसनाचं प्रमाण, तंबाखूचं प्रमाण, काही गुटख्याचं प्रमाण इतकं वाढलेलं दिसत होतं. अक्षरशः म्हणजे काहीच वाटत होतं अशा प्रकारची परिस्थिती दिसते. आणि मग ठरवलं 163 गुटखा भारताच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले. म्हणून पुढे जाईन किंग ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं गुटखा सापडला ज्याच्यात सापडला त्याच्यावर आहे ज्याचं तो प्रॉडक्ट आहे, ज्याने छापलंय, ज्याने काढलंय, ज्याने प्रॉडक्ट बाहेर आणलंय त्याच्यावर दाखल केले. आणि 163 गुन्हे दाखल झाले. दूध जे चांगलं दूध आज जे आम्हाला चांगलं दूध आम्ही समजतो त्या दुधामध्ये सुद्धा भेसळ प्रमाण आले. साधारण डेअरीचं दूध अशा डेअरीचं दूध गुन्हे दाखल केले. शेकडो गुन्हे दाखल झाले. आणि नंतर सगळ्यांना अडचण झाली. हॉटेलवर गुन्हे दाखल, काठी पापडे गुन्हे दाखल, तुमचे बाकी जे केवायसी आणि अशा प्रकारचे हॉटेल्स त्यांच्यावर गुन्हे दाखल, जुनं शिळं विकलेलं तसंच चाललंय. तुम्ही बाहेर करायला तुम्हाला काही समजत नाही यांचं सगळं बर्बाद झाले. आणि परिणाम काय आज महिन्यामध्ये घडतो का गुन्हे दाखल केले आहे. पोरांचं भवितव्य चांगलं राहिलं पाहिजे, आमचं अन्न चांगलं राहिलं पाहिजे, आमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. मला जिथे शासनाने दिलं तिथे अतिशय आनंदाने, अतिशय प्रेमाने आणि खरं तर जे आपण हातात आलंय त्याचं सुलभ करायचं, त्याचं जमीन चांगलं करायचं त्या भावनेनं त्या नोकरीमध्ये शिरलो. आणि मला आनंद वाटला की आयुष्यामध्ये खूप काही करता येतं. 31 वर्षामध्ये 25 नद्या झाल्या. पण 1 महिना जरी असला तरी तो कामाला तुम्हाला पुरेसा ठरू शकतो. तुम्ही चांगल्यापैकी छाप सोडू शकता अशी धारणा घेऊन पहिल्यापासून जगत असल्यामुळं अनेक गोष्टी करता आल्या, अनेक काम करता आल्या. स्वच्छतेच्या बाबतीत आपण सांगितलं, आचार्य मॅडम म्हटलं की आम्हाला वाटायला की स्वच्छतेला एवढं महत्व देणार आहे कसं व्हायचं आमचं. आपल्या सगळ्या हरकत नाही, कारण मलाही स्वच्छतेचं पॅशन आहे. क्लिनलीनेस, पॅशन मिशन क्लिनलीनेस हे अनेक वर्षापासून सुरू आहे. मला आमचं प्राईम मिनिस्टर आणि यांचं अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे की राज्याला हे स्वच्छ भारत उच्च विद्यालय कॅन्सर दिल्याने स्वतः पंतप्रधानांनी धावून घातलं. तेवढी मोठी घटनांचं देशासाठी असू शकतो. आणि म्हणून ती जर आम्ही बाळगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ते चांगलं काम हा देश, हे राज्य, हे शहर, हे आवाज आम्ही स्वच्छ आणि पवित्र करून देऊ शकतो. तुकडोजी महाराज म्हणायचे नेहमी सगळ्यांना, तुझं गावाचं नाही तू कशाला देखील फिरतो. विदर्भातल्या लोकांच्यासाठी बघितली, राज्यातल्या लोकांसाठी जिथे राहतो आणि तेच फिरत असताना तू हे नाही करता बाकीचे मोठे करत बसताय. स्वतःला समृद्ध पवित्र वाढव तुझ्या हातामध्ये आहे. मला आनंद वाटतो की अनेक वर्षांपासून हे सगळं काम करता आलं. जिल्हा परिषदमध्ये असताना सगळं शाळा, आमच्या ऑफिसेस, आमच्या ऑफिसपासून सुरुवात केली असायची. जिथं जायचं तिथं झालं, वेगळं कार्यक्रम, काय साफ करणं, त्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. आणि सतत विश्वास हाच ठेवला की मोठी माणसं जी होतात तीच मोठी माणसं असं काम करू शकतात. मी म्हणाले असं नाही
म्हणून महात्मा गांधीने साफ करायचं काम केलं, काळे बाबांनी केलं, आमच्या बाबा आमटेंनी काम केलं, विनोबाजीने केलं, पुढे माणसं मोदी साहेब करतात. तेवढी माणसं करत असताना आमची घाण तर साफ करता पाहिजे. आमची घाण साफ करण्यासाठी कुणाला बघता दिला नाही. आमच्या कार्यालय आम्ही पाहतो किळस येते. मी आता सुरू केलं परवापासून स्वच्छ कार्यालय, स्वच्छ परिसर, आणि गेल्या काही दिवसापासून स्वतः उभं राहून मी करण्याचा प्रयत्न केला आणि आता थोडासा परिणाम त्याचा प्रभाव. जिल्हा परिषदेमध्ये असताना शेकडो शाळा, अंगणवाड्या, जनावरांचे दवाखाने, ग्रामपंचायती साफ करायचा प्रयत्न केला. मला आठवतंय 2 ऑक्टोबर 2006 पुणे जिल्हा परिषद सचिव असताना आम्ही एका दिवशी त्या दिवशी 7.5 लाख लोकांकडून जिल्हा स्वच्छ करतो आणि कम्युनिटी ठेवली, चळवळ ठेवली, तर आपल्याला एक तास स्वच्छतेचा. मित्रांनो, मैत्रिणींनो, खरं म्हणजे याची जो माणूस स्वच्छतेला हात घालतोय, हा स्वच्छतेला हात घालतोय, तो कुठलंही काम करू शकतो, पण त्याच कामाचा त्याला विचार. त्याच्या मनामध्ये ही धमक आहे, निवत आहे, तो भले भले मोठी काम करून वेगळा होऊ शकतो. जेव्हा मी पहिल्यांदा हे जाणलं, वाटलं मला, तर मी आपलं सहज म्हणलं की व्यथा पाहून घाण्याची काळजात चला माझ्या, व्यथा पाहून घाण्याची काळजात चला माझ्या, कुठली तशी काळात वेळ नको लावू माझ्या. व्यथा पाहून घाण्याची काळजात चला माझ्या, कुठली तशी काळात वेळ नको लावू माझ्या. संत माझा घाणीशी कसा सखी बरी झाला, तिच्याकडे मुक्तीसाठी जीव घासावीच झाला, जीव घासावीच झाला. आमचे कर्मचारी असे जातात आणि गुरु जाळं इतकी धूळ ज्या खुर्चीवर असतात, ती खुर्ची अशी झटकली, उशी झटकली तर धुळच धूळ, हायवर धूळ, सगळीकडे धूळ. आणि धूळ करा, तुम्हीच म्हणा, तुम्हाला असताना होईल, हो होती असं सांगून प्रयत्न सुरू झाला आणि मला बऱ्यापैकी लोकांनी त्याचा उत्साह. मित्रांनो, जास्त बोल करणार तुम्हाला पाहिजे ना, पण एकच सांगेल की माणसामध्ये प्रचंड ताकद असते. ही ताकद ज्याला समजली, ज्याला कळली, त्याने स्वतःच्या जीवनाचं सार्थक केलं असतं. तुमच्याच वयाचा, तुमच्याकडे छोटासा लहान मुलगा असलेला 16 वर्षाचा ज्ञानेश्वर लिहू शकतो. मुक्ताई जगाई छोट्या छोट्या मुली कसे कसे अभंगाचा कोणती उंची गाठू शकतात. 16 वर्षाचा मुलगा छत्रपती शिवाजी राजा होतो, कोरोनाला तोरण लावतो 16व्या वर्षी. 14व्या वर्षी या भारत भूमीला स्वातंत्र्य देण्यासाठी क्रांतिकारकाचा केतू मानून भारताला पर्यटन झुंजे अशी भीष्मते त्या स्वातंत्र्य 14व्या वर्षी. 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर भारताला हिंदी बोली सेक्टर सांगितल्याचा ते मुली आकाशाला गवसणी घालतात. प्रत्येकामध्ये थोडी शक्ती आहे, ताकद आहे, आणि ती जर आम्ही त्याला दिली नाही, त्याला तेवढं बळ दिलं नाही, त्याच्या पंखाला सुरू केली नाही, तर हा आमचा दोष आहे, समाजाचा दोष आहे. तिथं तुमच्याकडे खूप बळ देण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तुम्ही आणखी बळ वाढवा, आणखी सुद्धा जास्त बळ तुम्ही देऊ शकता आणि आणखी जोरात बाहेर काढू शकता. तुम्ही तर कर्मचाऱ्याला सशक्त आहात, शक्तिमान आहात, पण एक लक्षात ठेवा की शक्तिमान होणं सोपं आहे, शक्ती टिकवणं, पुढे जाणं घेऊन ती आणखी त्याच्यापेक्षा अवघड असते. मी नेहमी शहाचं उदाहरण देतो. उद्यमी सिद्धांती कार्यालयीन मनोरथैः नाही सुक्तस्य शुभस्य प्रविशन्ति मुखेतुला. उद्योगामुळेच काम शुद्ध होतात, नुसत्या मनोरथामुळे नाही. झोपलेल्या शुभाच्या तोडात किंवा शिबिरीच्या तोडात हारणं प्रवेश करत नाही. सिंह जरी असला, शिबिरी जरी असली तरी तिला भावाला शिकार करायला लागते, खर्च करावे लागते, ताकद घ्यावं लागते. किंवा गरुड आहे, खार आहे, बलवान आहे, पंखा बोला आहे, ती भरारी घेता येऊ शकते, परंतु भरारी घेतली नाही. म्हणून योजना सहस्राणी शरक्षेत लिखा अप्रियो वैनतयोगी पदेकम नरक्षित. हळूहळू चालत राहणारी मुलगी शेकडो मैल दूर जाईल, शेकडो योजने दूर जाईल, परंतु झोपून राहणारा गरुड, झोपून राहणारे भार ते पावले दूर जातात. अंगात बळ आहे, ताकद आहे, पकडात हौसला आहे, बोलत इरादे आहेत, ते इरादे असते उगाच करत वर करत आणि म्हणून सामर्थ्य मिळवणं आणि इरादेला सामर्थ्य वर्धिष्ट करणं, वाढवणं आणि त्याचा समाजासाठी काहीतरी उपयोगी होणं, याच्यातच खरं जगणं आहे.
याच्यातच तर मरण आहे, याच्यातच तर मोक्ष आहे. आणि हेच आनंद देणारी प्रक्रिया आहे. जी माणसं मोठी झाली त्यांना मनातून आनंद झाला, ही आनंदाने त्यांना मोठं केलं. जी गुणवान झाली, जी कलावान झाली, कलावंत झाली, त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्याचा आनंद द्विगुणित झाला. आणि आनंद द्विगुणित तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही आपल्या मनाची हाक ऐकता, आवाज ऐकता, प्रामाणिक प्रयत्न करता आणि पुढे जाता. या संस्थेने हे सगळे प्रयत्न केले, आपण सर्वांनी हे सगळे प्रयत्न केले. इथं कुठंच कमी नाही, परंतु या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण या जिल्ह्याला, या राज्याला, या देशाला आणखी नव्या ताकदीने पुढे घेऊन जाऊ शकतो, जाणार आहोत. शिक्षणाचं हे ध्येय आहे. शिक्षण खातं संपूर्ण तुमच्याकडून आहे. तुमची ज्या काही छोट्याशा एक दोन मागण्या आहेत, पहिल्याचं काहीच नाही, छोटंसं 7वी 8वी झालंच पाहिजे, बघच नाही. सरकारने अशा निर्णय घेतला की जिथं 4थी पर्यंत शाळा आहे त्याला 5वी मिळालीच पाहिजे, जिथं 7वी आहे 8वी झालीच पाहिजे. त्याला तुमच्या 8वी होण्यामध्ये आणि 9वी 10वीला पण काही अडचण येईल असं अजिबात काही चिंता करू नका. काही प्रॉब्लेम नसेल. उलट अशा संस्थांच्यासाठी कसोबत कायद्याचा अर्थ वेगळ्या चांगल्या पद्धतीनं लावून आणखी 4 पावलं पुढे जाऊन कसं मदत करता येईल हाच प्रयत्न आमचा राहील, माझ्या या सगळ्या अधिकाऱ्यांचा. इंग्रजी भाषा, आपण आता इंग्रजीमध्ये शाळा सुरू केली आहे, पण आपण जे काही मातृभाषेचं शिक्षण आहे हे अत्यंत दर्जेदार आहे. आमच्या राज्यामध्ये हा प्रयत्न सुरू झाला की आमच्या शाळा ज्या जिल्हा परिषदच्या किंवा नगरपालिकेच्या शाळा मराठी शाळांमध्ये असतात त्या निर्माण होतील, त्या पूर्ण इंग्लिश होता येईल. आणि काही ठिकाणी प्रयोग सुरू झाले की कॉन्व्हेंटची मुलं सुद्धा आमच्या त्या मराठी शाळेमध्ये घ्यायला लागली. त्या पद्धतीनं प्रयत्न सुरू झाले. आणि राज्याचा संकल्प मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांपासून, आमच्या तावडे साहेबांच्यापासून, आमच्या शिक्षकांच्यापासून सगळ्यांचा एकच संकल्प आहे की आजपर्यंत विद्यार्थी विविध प्राणी शिक्षण एकही मुलं मागे राहणार नाही, एकही मुलं शाळा बाहेर राहणार नाही, एखाद्या मुलाची गलती होणार नाही. आणि जे मूल शाळेत येत आहे किंवा जे मूल आहे त्याला शिक्षणाचा खऱ्या अर्थाने अधिकार मिळवून देणार. नुसता अधिकार मिळून दिला जाईल असं नाही, तर तो गुणवत्तेचा अधिकार मिळतो. त्याला गुणवान करणारा, त्याला जे अन्न मिळतंय त्या अन्नासाठी त्याला साक्षर करणार, त्याचा परिसर जो आहे त्याच्यामध्ये साक्षरता करायला मिळाली पाहिजे. म्हणून दर्जेचा अन्न त्याला मिळावं, थोडं भारी त्याला मिळावं, दर्जेचा पद्धतीने त्याला वाढता यावं, तशी त्याला परिस्थिती निर्माण करून देता यावी. आणि दर्जेदार शिक्षण घेऊन पुढे जावा, ती पुढे जावी अशा प्रकारचे हातकलेचे प्रयत्न शासनामार्फत सुरू झाले. आणि मला वाटतं आपल्या सगळ्या लोकांच्या बरोबरीनं त्याच्यामध्ये शासन कमी पडेल असं मला वाटतं. म्हणून आता एकच ध्यास, गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता. या राज्याच्या मुलांना आणि मुलींना गुणवान बनवणं, नीतिमान बनवणं आणि बलवान बनवणं, मैदानी बनवणं हा एक ध्यास राज्याचा आहे. आणि म्हणून आता वंदू या भगवंता, आता वंदू या भगवंता मायभूमी भारत माता, आता वंदू या भगवंता मायभूमी भारत माता, मग गुरुजन माता पिता स्मर पुराणे मायदल गीता. आता घेऊ एकच गीता, आता घेऊ एकच गीता, आळवू या गुणवत्ता, आळवू या गुणवत्ता, ह्याचा आमचा गुणवत्ता, ह्याचा आमचा गुणवत्ता. या भाषाला अतिशय पुरेसं असं काम आपण केले. आपण आपला परिसर स्वच्छ पाहिजे होता, परिसर अत्यंत स्वच्छ आहे, आपली गुणवत्ता चांगली आहे, सगळ्या प्रिन्सेस आहेत. देशाच्या पातळीवर असं एकमेव ठिकाण असेल की एवढ्या प्रिन्सेस एका ठिकाणी जमा झाल्या. आणि एका प्रिन्स ताकद किती असू शकते, तेव्हा प्रिन्सेस ताकद एवढी जबरदस्त आहे. तुमचं काव्य, तुमचा सुगंध, त्याचं मोठे होणं आणि जगाच्या कॉन्ट्रिब्युशन मध्ये, राज्याच्या कॉन्ट्रिब्युशन मध्ये एक मोठा त्याचा हिस्सा राहणं हा निश्चित राहणार आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. आपण इतका वेळ मला ऐकून घेतलं, माझे सगळं आपण आणि गाणी बसवली, आपला संगीत विभाग आणि सगळं ऐकून मी पण अतिशय आश्चर्यचकित झालो. आपण त्या पद्धतीनं मला इथे माझा सत्कार केला, माझ्याबद्दल चांगलं बोललं गेलं, इतका चांगला मी आहे की मी माहीत नाही. प्रयत्न आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकरी स्वतः आहे आणि सगळ्या गोष्टीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत शिकत कोणी वाढवणार असताना तिथपर्यंत गेल्याची संधी मिळाली. या संधीला आणखी कसं चांगलं करता येईल, आणखी अनेक पद्धतीने कशी काम करता येते हा प्रयत्न सुद्धा सुरू आहे.
या प्रयत्नामध्ये आपण सहभागी राहिलं. काही नवीन नवीन प्रयोगशाळेचा आम्ही करतो आहोत. मुलांची यांची समजा असणारच बँक असेल यांची, त्यांचे ग्रुप असतील, त्यांचे सगळे ग्रुप सुद्धा आपण करू शकतो. याच वयापासून मुलींना ग्रुपमध्ये राहणं, एकच राहणं, बँकिंगचे व्यवहार करणं, एक दर स्थापन करणं, सगळं दर ज्याला आपण म्हणतो, ज्यामध्ये मुलींना कराट्याचं शिक्षण असेल, मजबूत शिक्षण असेल, मैदानावरचं असेल, खो खोचं असेल, कबड्डीचं असेल, यामध्ये सुद्धा त्या पारंगत आहेतच. त्यांना आणखी जर आपले घेऊन जाता कसं येईल आणि शासनाच्या वतीने जी कळेल, जी लागेल, जी म्हणा त्याच्याही पुढे जाऊन आणखी मदत करण्याची आमची भूमिका राहील. आपण इथे मला बोलावलं, खूप वेळ दिला, माझा सन्मान केला, खूप चांगलं माझ्याविषयी बोललं. आपल्याला याच्यात आभारी आहे. आपल्या संस्थेला, आपल्या मुलांना, या मुलींना आणि सर्वांना माझ्या अनंत खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.